हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज डे 2. चला डे 2मध्ये आपण पाहणार आहोत जास्वंदाचे फ्लावर. त्यासाठी येथे आपल्याला लागणारे पोलन, परत कटर, एक ऑरेंज कलरचा धागा आणि ग्रेन टेप असे साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. तर चला आपण जास्वंदाचा फूल बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी ग्रीन कलरचे एक पाईप क्लीनर पण आपल्याला लागणार आहे, जे की आपण शेवटी शेंडी वगैरे किंवा दांडा जे बनवतो त्याच्यासाठी लागणार आहे. तर इथे बघा मी 4 प्रकारचे आणि 5 असे पाईप क्लीनर घेतलेला आहे. त्यातून आपल्याला 3 भाग करायचे आहेत अशा प्रकारे कारण मी ते साईज तुम्हाला सांगितली असते, पण तुम्ही कसं कोणाचे पाईप क्लीनर हे छोटे असतात मोठे असतात, त्यामुळे एका पाईप क्लीनरमधून तुम्ही 3 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला, जे की आपल्याला जास्वंदाचं फूल बनवण्यासाठी लागणार आहेत. इथे मी तुम्हाला एक फ्लावर करून दाखवणार आहे. सध्या ट्रेंडिंग आहे जास्वंदाचे फ्लावर. रेड कलरमध्ये तुम्ही करू शकतात, पण रेड कलर सध्या अवेलेबल होत नाहीत मार्केटमध्ये. तुम्ही अशा प्रकारे ऑरेंज कलरही यूज करू शकतात, व्हाईट कलर यूज करू शकतात. तर बघा मी या ठिकाणी एका पाईप क्लीनरमधून 3 भाग करत आहे आणि ते कट करून घेत आहे. व्हिडिओ मी सावकाश दाखवला आहे, फास्ट नाही. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण तुम्हाला सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. नीट लक्ष देऊन पहा तुम्ही. इथे बघा मी सध्या तीन पाईप क्लीनर कट करून घेतले 3 भागामध्ये, आणि ते 2 पाईप क्लीनर मी एका पाईप क्लीनरचे 2 भाग करत आहे. आपल्याला इथे 2 भाग लागणार आहेत. हे बघा ज्या पाईप क्लीनरमधून मी 2 भाग केले आहे ते मी इथे स्टार्टिंगला घेत आहे. अशा प्रकारे मी त्याचा शेप देऊन घेत आहे. तुम्ही हे शेप नंतरही देऊ शकता, तुम्हाला जोडल्यानंतर किंवा आधी अशा प्रकारे शेप देऊन घेऊ शकतात. मी एका पाईप क्लीनरसाठी साईडला 2-2 वापरणार आहे आणि सेंटरमध्ये 1 वापरणार आहे. असे टोटल आपल्याला 5 पाईप क्लीनर आणि एक जो अखंड आहे तो लागणार आहे. असे 6 पाईप क्लीनर लागणार आहेत आपल्याला. हे बघा एका पाईप क्लीनरमधून जे 2 भाग केले होते त्याचा यूज मी इथे केला आहे आधी. त्यानंतर हे जे 3 भाग केले आहे ते इथे मी जॉईंट करत आहे. कशा पद्धतीने जॉईंट करत आहे तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ही एक साईड पूर्ण झाली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी साईड पण पूर्ण करणार आहोत. जे 3 भाग आपण केलेले आहोत तेच इथे यूज करतो आपण साईडनं 2 लावण्यासाठी. सावकाश व्हिडिओ दाखवत आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण डिटेल माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहे. फ्री क्लास चालू आहेत यूट्यूबवरती. कोणी नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन व्हिडिओ येत जातील चॅनलवरती. तर अशा पद्धतीने मी जॉईंट करून पाकळ्या सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहेत आणि आपल्याला जे कोणता एक मोठा पाईप क्लीनर आहे त्याच्याने आपल्याला ते गुंडाळून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला ते गोल शेपमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने त्या फ्लावरला शेप द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला अंगठा आणि मागच्या बोटाने त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघा मी अंगठाने मधल्या साईडनं प्रेस केलेला आहे, मागून बोटाने प्रेस केले होते तर असा आकार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. मी इथे बाकीच्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहे. एक फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला 5 पाकळ्या लागतील. आणि अशा प्रकारे पोलन तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकतात. कोणाला समजलं नसेल तर मी परत अजून एकदा दुसरं फ्लावर करून दाखवते. मी 2 पाईप क्लीनर कट केले होते, जे 2 शेडमध्ये कट केले होते मोठे पाईप क्लीनर. त्याचंच आपण इथे कटिंग यूज करत आहोत. स्टार्टिंगला जे 2 भाग केलं होतं ते इथे मी जॉईंट करत आहे. त्यानंतर जे आपण 3 भाग केलं होतं ते इथे आपल्या साईडनं 2 जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनं पण आपल्याला 2 जॉईंट करायचे आहेत. इथे फास्ट दाखवलेला आहे मी, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून 2 पाकळ्या, एक पाकळी तुम्हाला स्लो दाखवली आहे, एक पाकळी मी फास्ट दाखवत आहे. अशाही तुम्हाला समजलंच असेल. कुणाला काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट करून विचारू शकतात. तर अशा पद्धतीने मी 5 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि इथे मी पोलनचा उपयोग करत आहे. पोलनसाठी मी थोडंसं येल्लो कलरमध्ये वापरून त्याचं दांडा काढून घेत आहे, जेणेकरून ते आपल्याला मध्ये व्यवस्थित गॅपमध्ये लावता येईल.
पोलन वगैरे आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर आपण इथे जॉईंट कशी करणार दाखवत आहे. ग्लू गनचा वापर करायचा आहे आपल्याला इथे. ग्लू गनच चांगली आहे, तुम्ही यूज करू शकतात. हा थोडंसं हाताला भाजेल वगैरे त्याची तुम्ही दक्षता घ्यावी. बघा अशा पद्धतीनं मी अशी 5 पाकळ्या जे बनवले आहेत ते इथे मी जॉईंट करत आहे. आणि या ठिकाणी जे मी पोलन तयार केलं होतं ते इथे मी लावून घेत आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या 2 पाकळ्या पण लावून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही बाजूने ग्लू लावून आपल्याला शेवटची पाकळी जॉईंट करायची आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे. खूप छान दिसेल तयार झाल्यानंतर. ही छोटं फूल आहे, याच्यापेक्षा मोठेही तुम्ही करू शकतात. तेही मी तुम्हाला एकदा बनवून दाखवेल. तर आपल्याला खालची साईड कवर करण्यासाठी इथे ग्रीन पोलन लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला गोल 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 सर्कल करून खाली एक लांब धागा तसंच ठेवू शकतो. पोलन न कट करता खाली तसेच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. इथे तुम्ही चिटकावून घेतलात तर खूप बेस्ट होईल, कारण चिटकावल्यानंतर ते निघणार नाही. किंवा असे पण गुंडाळू शकतात, पण चिटकावून घ्या तुम्ही सहसा. तर अशा प्रकारे आपलं एक ढासळाचं फूल तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला कोणता आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.